प्रस्तुत आज आपलं परमभाग्य आहे. अतिशोक्ती नाही सांगत. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, असं काय लिहिलेलं त्याच्यामध्ये? कोणाचं चरित्र आहे का? तुकाराम महाराजांचं चरित्र सांगणारे लोक जगामध्ये आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगणारे लोक जगामध्ये आहेत. श्रीरामाच्या जन्मापासून तर देह ठेवेपर्यंतच्या सर्व गोष्टी कथा सांगणारे लोक आहेत. भगवान कृष्णाच्या कथा सांगणाऱ्या गोष्टी आहेत. पण मग ज्ञानेश्वरीमध्ये अशी कोणाची कथा आलेली आहे? तर मनुष्य जन्माला आलेले किंवा याचे यावत जे प्राणी मात्र आहेत, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाचं चरित्र या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कशाच्या योगाने मनुष्य जन्माला मनुष्य आलेला आहे? भारतातच का आला? अफगाणिस्तानमध्ये का आला? कोकणात का आला? घाटावर का आला? अमेरिकेला का आला? या सगळ्याच सातबारा ज्याला म्हणतात तो या ज्ञानेश्वरीमध्ये. थोर संतांचे उपकार आहेत आमच्यावर, पण आमच्यावर संतांचे उपकार आहेत, पण संतांची भेट होणं अत्यंत गरजेची आहे. अत्यंत गरजेची आहे संतांची भेट होणं. संतांची भेट होणं जगात सगळ्यात अवघड गोष्ट आहे. प्रथम भाग्य तुमचं आमचं एक आहे का भरतखंडी नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. मनुष्य जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ, पण त्याही मध्ये भारतात जन्म मिळणं हे फार अवघड आहे. आमच्या वाट्याला आलेलं आहे. आम्ही आमचं भाग्य आजमावणार का? आम्ही कोट्याधीशाचे पुत्र आहोत. आम्ही ऋषीमुनीचे संतान आहोत. आम्ही साक्षात ब्रह्म आहोत. पण दुर्दैव आमचं, कारण आमचं शरीराला नाव ठेवलं. आम्ही ज्या ज्या शरीरात ज्या ज्या योनीमध्ये गेलो त्या त्या योनीमध्ये असताना आम्ही तेवढंच समजत राहिलो. आणि आमचं अज्ञान घालवण्यासाठी हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. लोपले ज्ञान जगी तने नती कोणी. आधी ज्ञान लोपलेले 700 वर्षापूर्वी लोपलेलं होतं. 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सांप्रत हा काळ लोपलेला आहे. अध्याय क्रमांक 9. कोर्टात गीता ठेवलेली आहे. आपल्या घटनेमध्ये क्रम केलेला आहे. कोर्टात गीता ठेवलेली आहे. किम निमर्थ गीता ठेवलेली आहे. त्या गीतेवर हात ठेवून आरोपीला सांगायला लागतो की मी या गीतेवर हात ठेवून सांगतो, खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. असं काय त्या कागदामध्ये ताकद? आणि आरोपी एवढं घाबरणार आहे का? पण आमच्या घटनेचा उपक्रम लिहिणारे जे आहेत त्यांनी विचार केला का जो भारतात जन्माला आलेला आहे त्याने गीता वाचलीच असणार आहे. कारण गीतेमध्ये लिहिलेले आहे. आमचे स्वाध्यायी बांधव जर तुम्ही पाहिले, त्यांच्या घरामध्ये जर कोणाचं गमन झालं तर ज्यावेळेला अग्निसंस्कार करतात तेव्हा 15वा अध्याय वाचतात बरं. काय त्या 15व्या अध्यायामध्ये? अरे ही झाडं झुडपं जी आपल्या अवतीभोवती आहेत ती कोण आहेत आपली? हे आपले कोणाचे तरी संबंध आहेत. हो, आपल्या दरवाज्यात जो कुत्रा येतो तो कोणतरी आपला आहे. ही गोष्ट आपल्याला कळावी आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. लोपले होते ज्ञान जगी. कोणतं ज्ञान लोपलेलं आहे? हे जे मी बोलतो याला ज्ञान म्हणत नाहीत आमचे साधू संत. सध्या याच ज्ञानाची किमती जगामध्ये वाचते. असं थोडं बोलायला लागलं का मग लोक म्हणतात काय ज्ञान आहे? हे ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं नाही. समरंगणावर युद्धभूमीवर जात असताना इकडं 11 औक्षणी सैन्य कौरवांचं ढाल तलवार घेऊन वाढ बघतायत यांचा मुर्दा पाडण्यासाठी. आणि इकडे अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. गीता म्हणजे ईश्वराचं नाव, आणि ईश्वराचं नाव आणि तुमचं आमचं नाव एकच आहे, पण आम्हाला त्याची खबर नाहीये. आणि त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जायचं. हे जेवढे धर्मातले उपक्रम आहेत. लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा करतात आपल्याकडे. पूजेला बसल्यानंतर सांगतात स्वाहा. त्या मुलीने, नवऱ्या मुलीने नवरदेवाच्या हाताला हात लावायचा. फुलं सोडताना म्हणायचं स्वाहा. अक्षदा सोडताना म्हणायचं स्वाहा. पाणी सोडताना म्हणायचं स्वाहा. म्हणजे काय? तिने हात लावावा असं का लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? का ब्राह्मण काका सांगतात? कारण ही जी शरीर आहे याला म्हणतात प्रकृती. आणि त्या आतमध्ये राहणारा जो आहे तो कोण आहे? पुरुष आहे.
मग आता हिचं प्रतीक केलं, हा मुलगा नवरा मुलगा पुरुष आहे आणि ही प्रकृती आहे. प्रकृतीशिवाय त्या पुरुषालाही काय करता येत नाही. ज्याही वेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला देवाला शरीर घ्यावं लागतं. शरीर म्हणजे प्रकृती घ्यावी लागते. त्या आत्म्याला असं आत्मव्याप्त आहे. देव जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आज या कंडिशनला आपण देवावर बसलेलो आहोत. देवाला खातो, देवावर पितो, देवावर सगळे याचे यावत व्यवहार चालले. तरी दुर्दैव मनुष्य माणसाची एवढी खोबडी जी आहे त्याला म्हणतात, आमचे बाबा म्हणायचे की पायी तीर्थयात्रा घडो आणि डोकं कुशाल गहाण पडो. हो, हे बुद्धीचे वैभव आहे, अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. हो, जीव ही प्रकृती आहे, ही मुलगी, हिच्याशिवाय आणि याच्याशिवाय संसार होऊ शकत. प्रकृती आणि पुरुष जेव्हा एकत्र येईल तेव्हा काहीतरी कार्य करावं लागतं. हा अव्यक्त स्वरूपाने नटलेला ईश्वर आणि तुम्ही आम्ही जो आहोत ना तो बी ईश्वरच आहे. पण अविद्या आरोपी चिंध्या पांघरून हा ईश्वर माझ्या पुढे बसलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये सांगताना सांगितलं, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराची. मी जे बोलणार आहे तुम्ही ऐकणारे कोण आहात? भगवान शंकराचे अवतार आहात तुम्ही. तुम्ही आपण जगाला जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला नाव नव्हतं. आपलं ओरिजिनल नाव सगळ्यांचं देव आहे, देव ब्रह्म आहे, परमात्मा आहे. आता आपण ओमवर बसलेलो आहे, आपण आता ब्रह्मावर बसलेलो आहे. 5 जणाबाई आमचे काय म्हणते, देव खाते देव पिते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देवावरी मी निजते, देव खाते देव पिते. मग जनाबाई देव खातात आणि तुम्ही आपण काय खातो? काय खातो आपण? अरे आता पंक्तीला बसल्यानंतर म्हणतो उदर भरणे नो हे जाणीजे यज्ञ कर्म आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म. काय खातोय आम्ही? कशाच्या वेळेने जगतो? रोज आम्ही ते बोलतो पण त्याची आम्हाला प्रत्यक्ष ओळख नाहीये. आणि त्याची ओळख होण्यासाठी हा उपक्रम आहे. जशी आळंदीवरून पंढरपूरला काय निघतं प्रस्थान, तसं आम्ही आज या धर्माच्या मंडपामध्ये आलो. मा असो अगर नसो, पण ज्या अर्थी या धर्माच्या मंडपात आलाय त्या अर्थी त्याचं प्रस्थान चालू झालेलं आहे. प्रस्थान म्हणजे वाटचाल. आता आम्ही सकाळी शिवाजी टर्मिनसला होतं, तिथे सुद्धा लिहिलेले प्रस्थान, कोकणच्या दिशेने प्रस्थान. मग आमचं जे मोक्षाच्या दिशेने प्रस्थान करतोय, आम्ही जे जन्माला आलोय ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी आलेलो आहे. सांगा आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तर आहे उपक्रम, तुमच्याकडे असणारच आहे बहुतेक. ज्या वेळेला आपल्या घरातली एखादी व्यक्ती देह ठेवते आणि स्मशानात जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून आल्यानंतर रात्रीचं ज्या दिवशी झोपणार आपण त्या दिवशी आपल्याकडे पीठ झाकून ठेवण्याची पद्धत आहे का? आहे का तुमच्याकडे पीठ झाकून ठेवायची पद्धत? नाहीये? तुमच्याकडे दूध ठेवतात, आमच्याकडे पीठ झाकून ठेवतात. आणि पीठ झाकून ठेवायचं आणि सकाळी खोलून पाहायचं पीठ. त्याच्यावर काय असतं? चिमणीची पावलं, कावळ्याची पावलं, सापासारखा आकार. मग पाहायचं आपण सकाळी उठून आमच्या गावचे आमचे आजोबा, काका, नाना, मामा, कुत्रा, गाढव, डुक्कर झाला बरं का. मग आता सांगा ते ऊर्ध्वगतीला गेले का अधोगतीला गेले? माणसाच्या योनीतून वरच्या गतीला गेले का खालच्या गतीला गेले? अरे मनुष्य जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात दुर्लभम त्रवमेव देवानुग्रहे तुकम. देवाची कृपा होण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत अवघड. त्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्य जन्म मिळणं. मिळत नाही बरं का. आता पहा मुंबईला घासलेटची आता जरा गॅस जास्त आहेत म्हणून ठीक आहे. पूर्वी घासलेटची लाईन असली का मुंबईला सगळे लाईनला उभे असायचे, स्त्री पुरुष धक्का मारत डबे एकमेकाला. हो, आणि ती धक्का मारत ती लाईनला उभी होती. आणि असेच आमचे मोरे साहेबांसारखी गावावर मुंबईला आली त्यांनी पाहिलं आपल्या गावातली ताई लग्न करून मुंबईला आली आणि ती परपुरुषाला धक्का मारत बसलेली आहे घासलेटच्या लाईनला. तेव्हा हे जाऊन म्हणतात ताई हे आपल्या कुळाला शोभत नाही, तू या परपुरुषाला धक्का मारत इथं बसले. ती म्हणाली काका मी त्या पुरुषाला धक्का मारण्यासाठी उभे राहिले नाही, इथे लाईनला उभी आहे आणि एकदा का ही घासलेटची गाडी गेली की पुन्हा लवकर येत.
मग घासलेटची गाडी गेली तर पुन्हा लवकर येत नाही. हा मनुष्य जन्म पुन्हा मिळेल का आम्हाला? एक सामान्य घासलेटची किंमत कळाली, पण हे मिळालेलं चांबड्याचं शरीर माणसाच्या आकृतीचं कशासाठी मिळालेलं आहे? पुन्हा मिळेल का? मिळूच शकत नाही. अरे मागुता हाच जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, येतो न घडे रे सायासी, का जाणून या अंध होसी. आणि जर झालाच अंध तर लक्ष 84 न चुके तेरा. 84 लक्ष योनीतून सुटण्यासाठी मनुष्य जन्म. आणि हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला ही गीता सांगितली. आमच्या गाडी खाली जर मांजर गेलं तर लोक म्हणतात वाशीला जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे? काशीला जायला पाहिजे. सांगा. आणि अर्जुनाने मुर्दे पाडले. मुर्दे कोणाचे पाडले? ज्यांनी युद्ध चालवायला शिकवलं. द्रोणाचार्य हा पार्थ द्रोणाचा केला, त्याच्यावर बाण चालवायचे. भीष्माचार्य म्हातारपणाचे अर्जुन काठी आहे आजोबांची, त्यांना बाणावर झोपवलेले. त्याला पाप लागलं नाही आणि आपल्याला पाप लागेल? कारण आपण भारतीय संस्कृतीत जन्माला आलो, पण त्यांनी जोपासलेला जो वसा, जे तत्वज्ञान, ते आपण स्वीकारलं नाही. अर्जुनाने मुर्दे पाडले तरी त्याला पाप लागलं नाही. देवाने 18व्या अध्यायात ग्वाही दिली. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि शुच. तू सगळी तुझी पाप मी स्वीकारील आणि तुला मोक्ष प्रदान करील. हे इथल्या गादीवरच्या माणसाची जागेवरच बोलणे बरं का. हे जे व्यासपीठ सांभाळणं म्हणजे सोपं नाही. इथल्या माणसाने करार करून ठेवलेला आहे. सोडवीन माझा स्वामी निशेषी. या माणसाने प्रतिज्ञा केलेली आहे की जेवढे आलेले आहेत ऐकायला त्यांचा मी मोक्ष देईल, त्यांचा मी उद्धार करील. हे संतांचं बोलणे. तरी अवधान एक वाळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. काय सर्व सुख आहे? कोणतं सुख ज्ञानेश्वर महाराज वाटायला सुटले होते? अरे लोपले होते ज्ञान जगी, पण कोणते सांगा. आजही तुम्ही जर आळंदीला गेला तर ज्ञानेश्वर महाराज जिथे राहत होते ते सिद्धबेट, आजही तिथे किर्र दाट झाडी आहे. आजपासून 700 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल पाहते ती. आणि तिथे राहणारी व्यक्ती इंद्रायणी स्नान केलं तर लोक मारत होती. भिक्षा मागायला गेलं तर झोळीमध्ये दगड माती टाकत होती. ती व्यक्ती म्हणते अवघाची संसार सुखाचा करीन. अहो काय तुमच्याकडे संध्याकाळी तुम्हाला खायला मिळेल की नाही याची चिंता आहे. तुम्ही कशाच्या जोगावर संसार सुखरूप कराल? ते ब्रह्मज्ञान सांगणारी ही आमची गीता आहे. इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. ही ब्रह्मविद्या सांगते. इथे आपण आपल्याला पाहू शकतो. हा आरसा आहे, आरसा. सांगा आता आपण सर्व आईच्या पोटामध्ये होतो त्यावेळेला आपल्याला नाव नव्हतं, पण जन्माला आल्यानंतर तो मुलगा जो जन्माला येतो लहान बाळ, ते जन्माला आल्या आल्या रडलं पाहिजे की नाही रडलं पाहिजे? जन्माला आल्या आल्या नाही रडलं तर त्याला मारतात आणि रडायला लावतात. काय रडणे त्याचं? काय रडणे? धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे. जे बी बाळ रडतं जन्माला आलेलं ते विचारतं कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आजूबाजूच्या लोकांना विचारतो बरं का पाळण्यात घालताना. ते काका नाना मावशी म्हणतात आम्हालाच माहित नाही आम्ही कोण आहे, तर तुला काय सांगणार तू कोण आहे. पण ओळखण्यासाठी जसं माझं नाव ठेवलं संपत अंडे, तुमचं नाव ठेवलं विजय महाराज मोरे, तसं नाव ठेवलं ओळखण्यासाठी. नाहीतर तो पहिला कोण आहे नाव ठेवायच्या अगोदर? देव आहे देव. ज्यावेळेला तुम्ही पाळण्यात बाळाला घालताना नाव नाही ठेवलं त्यावेळेला एकमेकीकडे देत असतं, त्यावेळेला काय म्हणता? हा घ्या राम, हा घ्या कृष्ण, हा घ्या दत्त, हा घ्या गणपती, हा घ्या भगवान कृष्ण. हे सगळं देता घेता मग नंतर आता हा देव हे निश्चित झालं. पण समाजामध्ये व्यवहार चालण्यासाठी काहीतरी याला नाव ठेवलं पाहिजे म्हणून नाव ठेवलं. नाहीतर तुम्ही आपण जे आहोत ते ईश्वराचे अंश आहोत. आपणच परमात्मा स्वरूप आहे आणि हे याच योनीत कळू शकतं. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. अरे पशु काय पाप पुण्य जाणती. सांगा बरं आता कुत्र्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात कुत्रा जास्त त्रास देतो म्हणून त्या मालकाने त्याची शेपटी कापून टाकली आणि कान कापून टाकले, त्रास देतो म्हणून.
तरी सुद्धा त्याची जखम ती सुकलेली नाही, तरी सुद्धा तो मालकाच्या पुन्हा पायात येऊन घुटमळतो. तास 2 तासांनी को 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 रडत असतो, पाय घुटमळत असतो. आता त्याला लाज वाटते का? पण जर माणसाला एखाद्या म्हटलं आपण, ए माझ्या घरात यायचं नाही, माझा दरवाजा यायचा नाही, माझं तोंड पाहायचं नाही, आणि त्याला खूप बोललो, तो म्हणेल हा मरेल पण याचा मी दरवाजा पाहणार, कारण याला ज्ञान दिलेलं आहे. पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही, पशु पक्षी काय यांना काहीच कळत नाही. हो, आणि ती परंपरा आपल्या पाठीमागची खंडावी, आपल्याला परत कुत्रा मांजर गाढव व्हायचं नाही. पहा तुम्ही आता माझ्या आई स्वरूप आहेत, काही बहिणी स्वरूप आहेत, हे माझे भाऊ आहेत, काही वडिलां स्वरूप आहेत. आपलं जे घरदारावर असणारं प्रेम प्रेम ठेवायचं नाही. पाहुणे म्हणून वागायचं. आपण पाहुणे आहोत असं आपल्याला वाटतं का? हरिपाठात रोज नाचतो आपण, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. कोण यमाचा पाहुणा होतो? हरी विना जन्म नरकाची पैजाना, हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. आपण पाहुणे आहोत. आणि कोणाचे पाहुणे आहोत? ज्याच्या गळ्यात माळ नाही ना, तो यमाचा पाहुणा. ज्याच्या गळ्यात माळ आहे पण आत्मसाक्षात्कार नाही, तो बी यमाचा पाहुणा. अहो, आमच्या गळ्यात माळ आहे का? आम्हाला बोध निर्माण झाला पाहिजे. आता तुम्ही आम्ही शेतकरी आहोत, बैलाच्या गळ्यात माळ घातल्यात ना आपण, बैलाच्या घुंगरमाळा घातल्यात ना बैलाच्या. का घातल्या? तो सांगा, बैलाच्या गळ्यात का घुंगरमाळा घातलेल्या आहेत? मग आपण तुळशीची माळ घातली पाहिजे की नाही पाहिजे? सांगा, बैलाच्या गळ्यात का घुंगरमाळा घातल्या? शेतकरीच आहोत की नाही आपण? का घातल्यात? पहा, शेतकरी जो आहे तो रात्रीचे 7 वाजता बैलांना मांडवामध्ये बांधून खायला वगैरे टाकून घरी आला, जेवला आणि झोपणार, तेवढ्यात बाहेर गेला आणि आवाज यायला लागला मांडवाकडे, खुळुम 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 खुळुम. मग तो म्हणायला लागला, मी जरा बघतो जाऊन मांडवाकडे, काय प्रॉब्लेम आलाय, काहीतरी कोणतरी वाघ आला असेल किंवा साप आला असेल, काहीतरी प्राणी आलेला आहे आणि तो आपल्या बैलाला त्रास देणार आहे. म्हणजे काय, त्याला ती घुंगरमाळ बैलाच्या गळ्यातली काळापासून सोडवते. मग ही जी तुळशीची माळ आहे ही आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडविल की नाही? आपल्याला यमाचे पाहुणे व्हायचे नाही. यमाचे पाहुणे म्हणजे बघा, हरिविन जन्म, ज्याच्या जीवनात आत्मसाक्षात्कार नाही, परमात्म्याचं दर्शन नाही, ईश्वराला जसं मी असं मोरे साहेबांना आता असं पाहतो, या मावशींना जसं पाहतो, तसा देवाचा साक्षात्कार आजही होतो. ही संतांची परंपरा आहे. हरिपाठात आम्ही सांगतो, भाव बळे आकळे एरवी नाकळे आणि करतळी आवळे. जसा एखादा ही वस्तू आहे, चष्म्याचा बॉक्स जसा हातात दाखवता येतो, तसा आत्म्याचा साक्षात्कार करून देता येतो. ही आमची भारतीय संस्कृती आहे. ती संतांचं कार्य आहे, ते ज्ञानेश्वरीचं कार्य आहे. अरे, गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, आत्मप्राप्तीचा विषय याच्यामध्ये सांगितले. आणि जर आत्मा प्राप्त नाही झाला तर हरिविन जन्म, नरक म्हणजे गुखडीत, याच्यात बिलकुल फरक नाही. पुन्हा खालच्या योनीला जाणार. पाहता महिला मंडळाला माहिती असेल एक ग्रंथ, ऋषी पंचमीचा ग्रंथ वाचला तुम्ही? ऋषी पंचमीचा ग्रंथ. घरदारामध्ये जर प्रेम आपलं जडलं तर कोणत्या योनीला आपण जातो पहा. काय आमची भारतीय संस्कृती काय काय सांगितलेलं आहे. पण दुर्दैव आमचं त्याच्याकडे पाहण्याकडे आमचा दृष्टिकोन बिलकुलच नाहीये. हो, त्या ऋषी पंचमीच्या ग्रंथामध्ये सांगितलं की सणास बैल पोळ्याचा दिवस होता, पोळ्या वगैरे बनवलेल्या होत्या वगैरे. नाही, दुसरा सण होता, पोळ्या बनवल्या होत्या. आणि मुलांना भूक लागली. मुलं म्हणतात, आई मला जेवायला दे, आई मला जेवायला दे. म्हणतात, थांब, तुझे वडील आल्यानंतर नैवेद्य ठेवतील आणि मग तुला जेवायला देतो. पण वडील लेट झाले. लेट आले, धावत पळत आले, प्रसाद घेतला आणि चालले ठेवायला नैवेद्य. देवळात ठेवला. आपण शेण टाकतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? उकुरडा. हा, त्याच्यावर नेऊन ठेवलं. तर ते देवाच्या तिथे ठेवायच्या अगोदरच कुत्रीने मध्ये तोंड घातलं. बरोबर, त्याने हातावर काठी होती, मारला फटका त्या कुत्रीचा. ती कुत्री रडत रडत कुठे गेली माहिती का? मांडवाकडे गेली. आणि त्या बैलाला म्हणायला लागली,
हो, पहा ना म्हणे मला त्याने आज ना काठीने फटका मारला हो, मी प्रसाद घ्यायला गेले तर. तो म्हणतो, तो बैल म्हणतो तुला तरी खायला गेलं तर मारलं, पण माझ्या पुढे टाकून गेलेलं खायला, पण माझ्या तोंडाला बांधलेलं मुस्क काय म्हणतो तुमच्या, हा ते सोडलं नाही त्याने. पहा, तर तो कोण होता बैल माहितीये ना, त्याचा बाप होता. आणि ती कुत्री होती ना, ती कोण होती, ज्यांचं मुलाबाळांवर घरांवर प्रपंचावर प्रेम आहे ते कुत्री मांजर गाढव झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची गीता तत्व सांगतं. ज्ञानेश्वरी सांगती, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. जो बाप रिटायर झाला तरी मुलाचा प्रपंच व्हावा त्याच्यासाठी अजून दुकानात काम करतो, अजून काय करतो, तोच बाप पुन्हा बैल होऊन येतो आणि मुलाच्या संसाराचा गाडा खेचत असतो. ही परंपरा सुटण्यासाठी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना दया निर्माण झाली. अरे रे रे, माणसाच्या योनीला आले, आमच्या बरोबर आले तर आत्म्याचा साक्षात्कार केल्याशिवाय मरू नका. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, ए साते म्हणजे आमच्या बरोबर आलाच आहात तर ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. आलेल्या संसाराला तुमचं फुकट आहे जन्माला येणं. ज्याच्या गळ्यात पवित्राची तुळशीची माळणी, हे ग्रंथ सांगतात का, ज्याच्या गळ्यात माळ आहे पण जर आत्म्याचा साक्षात्कार नाही तर ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, शेळीच्या गळ्याला आलेले स्तन ते काय उपयोगाचे आहेत का. शेळीच्या गळ्याला आलेले स्तन त्याच्यातून दूध निघू शकत. साबरीच्या झाडाला आलेली फळं, साबरीचं झाड माहिती ना, त्याला आलेली फळं काही कामाची. तसं याचं मनुष्य जन्माला येणं व्यर्थ आहे. हो, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. जो बाप 25 लाख रुपयाचं रिटायर झाला, 25 लाख रुपये भेटले आणि सर्टिफिकेट डबलला टाकलं आणि कबाडमध्ये सर्टिफिकेट ठेवलं, पण मुलाला सांगायचं विसरला आणि संपला. संपल्यानंतर धनाचं रक्षण कोण करतं, धनाचं रक्षण कोण करतो, साप करतो. तो बाप साप बनून येतो आणि कपाटाकडे चाललेलं असतो, तिजोरीच्या इकडे. कशासाठी चाललेलं आहे, पोराला सर्टिफिकेट दाखवण्यासाठी. पोरगा म्हणतो दांडकान रे, दांडकान दांडकान. आता बाप काय दाखवायला आलाय, पहा बरं, हे व्हायचं नाही आम्हाला आणि पुन्हा जन्माला येणार नाही रे. बीज भाजून केली लाही आम्हा जन्मही नाही आणि मरण नाही. पंढरपूरवरून आलेला मनुष्य कशाचा प्रसाद वाटतो, पेढ्याचा, खोबऱ्याचा का लाहीचा, लाहीचा वाटतो. मनुष्य जर वारला तर पैसे उधळतात बघा आणि त्याच्याबरोबर लाह्या उधळतात ना. किम निमरते, ही का करमणूक आहे, करमणूक नाहीये. दिल बहलाने की बात नाहीये. हो, आम्ही तर मुंबईला जर पंढरपूरहून आलो तर मुलाकडे ताट भरून देतो आणि अख्ख्या चाळीचं कपाळ काळा करतो पोरगा, हा घ्या प्रसाद, हा घ्या प्रसाद, हा घ्या प्रसाद. काय प्रसाद तो प्रसाद जो पंढरपूरहून आलेला आहे तो म्हणतो असा घ्या. आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना बिघडाना. बघा, संताला लोक म्हणतात बिघडली, माळ घातला म्हणजे म्हणतात बिघडली. संत पालिकेकडे गेला का म्हणतात माणसं बिघडली. अहो सगळेच म्हणतात संसारात जेवढे बी आजपर्यंत अशी झाली त्यांना का तुकाराम महाराज लोक शहाणं म्हणत होते का वेड म्हणत होते, वेडा तू क्या म्हणत होते, वेडा तू. नामदेव महाराजांना वेडा, जनाबाईला, मग जनाबाई म्हणले हो हो जा, आम्ही वेडीच झाले. वेडी झाले वेडी झाली वेडियाच्या गावा आली, वेडी झाली वेडी झाली वेडियाच्या गावा आली. आम्हा पुसू नका काहे आम्ही माणसात नाही, आम्हा पुसू नका काही 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 आम्ही माणसात नाही नाही नाही. वेडी झाली वेडी झाली वेडियाच्या गावा गेली, मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी. प्रपंच फाडून टाकायचा, पुसून टाकायचा, पुन्हाला यायचं नाही. हा बुक्क लावतात ना, हा प्रपंच पुसल्याचं निशाणी आहे. सगळं काळं करून जायचं, इथं परत यायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही. आता आमच्या गावाकडे आले मोरे साहेब एकदा आणि पाहिलं माझं घरबीर आणि अजून 10 वर्षांनी गेले. 10 वर्षांनी गेल्यानंतर आमच्या गावातल्याला विचारतात, तिथे संपत हांडे गावाची व्यक्ती राहत होती, कुठे गेली.
पण मी झालो मुंबईला जाऊन कर्जबाजारी, घर विकलं, जमीन विकली, गेलो निघून. आमचा शेजारी काय म्हणतो, यांनी विचारलं संपत हांडे इथे राहत होते 5-10 वर्षापूर्वी, आलो आता कुठे गेले? ते म्हणले इथलं काळं करून निघून गेले. म्हणजे आता इकडे येण्याचं काही शिल्लक ठेवलं. आणि आम्हाला बी तसंच करायचं. आमची जी कर्म आहेत ती कर्म सगळी भोगून सांडिले कलेवर भव भ्रमाचा व्यापार. ही सगळी कर्म आमची संपवायची. कर्म करत असताना रडायचं नाही, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं. म्हणून गीता निर्माण झाली. अर्जुन कर्म टाकून पळून चालला होता. मी करणार नाही, माझे बाप दादा मारावा लागेल, माझे भाऊबंद मारावा लागेल, मग आमच्या स्त्रिया विधवा होतील, मग कुल भ्रष्ट होईल, मग अनिचार घडेल, स्वैराचार माजेल आणि सगळं पाप माझ्यावर लागेल. मी युद्ध करत नाही. देव म्हणले नाही बाबा, कर्म करायचं. तुला कोणतंही कर्म स्पर्श करणार नाही असं दिव्य ज्ञान मी तुला देतो. पण दिव्य ज्ञान घेतात का लोक? लोकांना म्हणा तुम्हाला ज्ञान देतो, घेता का? म्हणतात नको. या ग्रंथाची सुरुवात होताना कोण बोलतंय या ग्रंथात? पहिला धृतराष्ट्र उवाच आंधळा त्याला म्हणतात. तुका म्हणे ती ही आंधळी जी संसारी हरी नाही देखिएला. ज्यांनी जन्माला येऊन परमात्म्याचा साक्षात करून नाही घेतला ते आंधळे आहेत. आणि हा धृतराष्ट्र आंधळा आहे. आणि व्यास महर्षी आले, त्यांना वाटलं आपल्या कुळाचा नाश होईल. हे बावळट ऐकायचं नाही, एवढ्यांनी सांगितलं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तरी ऐकत नाही. याला पिक्चरच दाखवू, चित्रपटच दाखवू. म्हणून त्याला म्हणाले तुला दिव्य ज्ञान देतो, घेतो रे घे. हे म्हणतो मला नको. काय करणार मी घेऊन ते दिव्य ज्ञान? हे माझ्या नोकराला द्या, नोकराला. कोण? संजय. काय भाग्य आहे संजयाचं. संजय म्हणतो ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही घोडे पारखी, हा घोडा रथाला चालेल का सैनिक घेऊन जावे लागेल का बोजे वाहण्यासाठी, असा पारखी मी. पण काय परमभाग्य व्यासांचं, त्यांची माझ्यावर कृपा झाली आणि जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आम्ही म्हणतो ना हरिपाठात, भरला घन दाट हारे दिसे, भरला घन दाट. हरे दिसे का नुसतं म्हणे हो आमचं? दिसे का म्हणे? अहो म्हणे आमचं दिसे नाही. वास्तव्यापासून आम्ही फर्लांगाच्या अंतरावर आहोत. पण ज्या दिवशी दिसेल ना त्या दिवशी म्हणायचं आम्ही दैवाचे दास पंढरी रायाची. हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले बरं. अर्जुन विषाद योग पहिला अध्याय. अर्जुन खिन्न परिस्थिती, आपण बी खिन्न परिस्थिती. काय करावं सांगा मी देवा, आता काय करू? संसार करू का परमार्थ करू? सांगा मी काय करू? अशी अर्जुनाची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये अर्जुनाला ज्ञान दिलं. ते दिव्य ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाला सगळीकडं ईश्वर नटलेला आहे अशी अनुभूती आली. ही कशाच्या योगाने येणार? त्या दिव्य ज्ञानाची. मग आता ती लाही जी टाकतात ना, लाही, ती बीज भाजून केली लाही आता पेरली तर ब्रह्मदेवाने जरी पेरली तर उगवेल का? नाही. तशी आम्ही आता बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. अरे साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. आम्हाला आता जन्म नाही, मृत्यू नाही. आमच्या पाठीमागे 10वा नाही केला तरी चालेल, 13वा नाही केला तर चालेल. हे 13वा 10वा कोणासाठी करायचा? ज्यांच्या आसक्त्या आहेत संसाराबद्दल त्यांच्यासाठी. हे परत येतील. तुम्ही ऊर्ध्व मार्गाला लागा, तुमचा मार्ग शोधा. हो, त्याचा अंत्यविधी करून घरातल्या मनुष्य आल्यानंतर त्याच्यानंतर तो झोपण्याच्या जागेवर दिवा लावतात का? दिवा कोणासाठी? तो येणारे पाहायला का आपल्याला पाहण्यासाठी दिवा आहे? तो दिवा कोणाला? आपल्याला उजेड दिसण्यासाठी का त्याला दिसण्यासाठी? हो, रोज आम्ही करतो, आमच्या नित्याचे व्यवहार येतो, पण आम्हाला खबर नाही दिवा कोणासाठी लावलेला आहे आपण. तो येणारे पाहायला का आपण पाहणारे? तुम्ही बोलले पाहिजे. हा, इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्री किंवा तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन. ही सेवा आहे बरं का संतांची. परिप्रश्नेनं हे काय बाबा, ते काय बाबा, ते काय बाबा, असं करता करता 18 अध्याय झाले. प्रश्नरूपी सेवा करायची. जो दिवा ठेवतो ना आपण झाकून, तो त्याच्यासाठीच ठेवतो. जो गेलेला आहे त्याच्यासाठी, जो पुन्हा येणार आहे. पाहायला हे माझं घर, ही माझी झोपायची जागा. त्याला सांगायचंय बघ रिकामी चाल, यू कॅन गो, पुढच्या मार्गाला लाग. मूर्खा होता तेव्हा ज्याच्यासाठी शरीर दिलं त्याच्यासाठी वापरलं नाही, आणि आता पुन्हा आला. तुम्ही म्हणा पुन्हा येतो. आता आम्ही आलो यांच्या बरोबर मुंबईवरून. तो विंडो साईडला एक बसलेला होता. तो खेळला, गाडी थांबली तर गेला बाहेर आणि आला पुन्हा. पुन्हा आल्यानंतर म्हणतो उठ, जागा माझी.
उठ, त्याच्या जागेवर दुसरा बसला तो म्हणतो उठ, ही जागा माझी. आता जागा त्याची आहे. बरं किती तास प्रवास? 6 तास. त्याच्यातलं 4 तास बसला ना, आता 1 तासाने तर उतरायचं, तरी तो म्हणतोय उठ, माझी जागा आहे, उठ माझी जागा. म्हणजे 6 तासाच्या प्रवासामध्ये त्या जागेबद्दल आसक्ती राहते. 60 वर्ष 70 वर्ष या चांबड्याच्या खोळीमध्ये राहिलेला मनुष्य ती खोल टाकायला तयार नाही. तो म्हणतो ती माझी आहे, हे घर माझं आहे, हे जमीन माझी आहे, ही गाडी माझी आहे, हा माझी झोपायची जागा आहे. त्याला सांगायचं चल पुढच्या मार्गाला जा, पुढच्या मार्गाला जा, आता तुझा मार्ग शोध. सांगा आता आमचं गाडीत येताना आमचा संवाद झाला. डोंगर दाखवत होते हे सगळे आणि तिथे किर झाडी, सगळं जंगलच जंगल. म्हणले हे झाड मोठं भाग्यवान, मोठं का वडाचं झाड भाग्यवान? ह्या आजूबाजूची साधी झाडं आहेत, त्यांना समाजामध्ये किंमत जास्त का वडाच्या झाडाला किंमत जास्त? वडाच्या झाडाला किंमत. आता सांगा बारीक झाडे त्याचा लवकर उद्धार मुक्तीला जाणार आहे, तो त्याचा मुक्त होणार आहे का वडाचं झाड लवकर मुक्त होणार आहे? सामान्य झाड लवकर मुक्त होणार. त्याचं काय विस्तार जास्त नाही, छोटा विस्तार आहे, संपून जाईल. पण वडाचा विस्तार एवढा आहे, त्याच्या पारुंब्या पुन्हा खाली आल्या, जमिनीत गेल्या का झालं मूळ, पुन्हा पारुंब्या आल्या, झाल्या जमिनीत का झालं मूळ. तसं आमच्या बाबा लोकांच्या सुद्धा मोठाले मठ आहेत, मोठमोठाले कोणाचे कारखाने, हे लवकर जाणार नाहीत, हे पुन्हा येणार, पुन्हा येणार. 2-2 हजार वर्ष वडाचं झाड संपत नाही, ते जाग्यावरच उभं राहतं. पण तो मात्र छोटा वृक्ष लवकर निघून जाणार आहे. आम्हाला जी या धर्मग्रंथाचं जी योजना आहे, प्रयोजन आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ज्याच्यासाठी झालाय ते आम्हाला समजून घ्यायचे. ती 5000 वर्षापूर्वी संस्कृत गीता होती, ती सामान्य समाजाला समजत नव्हती, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. हो, संस्कृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. हे गीता देवी असा ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे. जर हात लावला ना माणसाला शॉक लागतोय, हात लावला की शॉक लागतो. हा ग्रंथ असा आहे. पण मला तुम्ही सांगा, जिवंत माणसाला शॉक लागतो का मेलेला? जिवंत माणसाला शॉक लागतो का मेलेल्याला? जिवंत. मेलेल्या माणसाला 2 वायरी काढल्या जरी लावल्या तर तो असं धडधड धडधड करेल, त्याच्यामध्ये चेतना नाही राहिली. तसं याची ज्यांची हृदय संवेदनाशील झालेली आहे, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, त्यांनी या ग्रंथाला हात लावलं ना, त्याच्यामध्ये दिव्य ज्ञान आतमध्ये घुसणार आहे, तो प्रकाशमान होणार आहे, स्वरूपाच्या दिशेने जाणार आहे. हा आमचा प्रयोजन आहे. आमच्या संतांचे येणे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले दीन जना. आम्हाला पुढच्या मार्गाला जायचंय, पुढच्या मार्गाला जायचंय. आणि त्याच्यासाठी काय साधना करायची? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. कोणती पंढरी पाहावी? पहा बरं, किती संत वाङ्मयामध्ये किती बारकाईने विचार केला. तर वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी कोणती? ती काही सांगा. आता तुमच्या आमच्या नावाच्या पुढे प्रत्येकाच्या लिहिलेले श्री प्रताप महाराज मोरे. तो श्री काय सांगतो? आणि यांच्या पुढे बी श्रीमती लिहिलेला असतं आणि तुमच्या पुढे श्री लिहिलेला असतो. तो श्री कोण आहे? कशासाठी श्री लिहिले? का टाइमपास का बरं दिसतंय म्हणून लिहा श्री? श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र पंढरपूर. श्री आणि क्षेत्र, पंढरपूर क्षेत्रामध्ये श्री म्हणजे ईश्वर राहतात म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी. आणि तुमच्या नावाच्या पुढे बी श्री लिहिलेलं आहे. तो श्री म्हणजे परमात्मा. राज्य व्हावे ही कोणाची इच्छा आहे? श्रींची इच्छा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुखाने पाहिन श्रीमुख, म्हणजे आत्म्याचं श्री म्हणजे आत्मा. हा जो आहे श्री संपतांडे म्हणजे श्री म्हणजे आत्मा आणि संपतांडे म्हणजे क्षेत्र. हे 3.5 हाताचं काय? आमचं 3.5 एकर क्षेत्र आहे. आणि या 3.5 एकर क्षेत्रामध्ये कोण राहतो? क्षेत्रज्ञ आत्मा राहतो. तर पहिलंच नाव सांगतंय श्री म्हणजे आत्मा, आणि तो आत्मा राहण्याचं ठिकाण हे क्षेत्र आहे. हा देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. या देहामध्ये देव राहतो आणि त्या देवाला ओळखायचं. एकदा ओळखले ना की आपलं काम झालं. मग पुन्हा जन्म नाही, मरण नाही, आणि आनंदाचे दिवस तिथून पुढे. मग सगळे सृष्टी, समग्र सृष्टी आपल्याला आनंददायक दिसेल, दुःख दिसणारच नाही.
अशी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि सुरुवात होताना ते सांगतात, या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ आहे ओम नमोजी आद्या. वास्तविक ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी नाही बरं का, या ग्रंथाचं नाव आहे भाव अर्थ दीपिका. संत फार मोठे विचारशील होते. त्यांनी या तांबड्याच्या लष्करावर प्रेम केलेलं नाहीये. त्यांना माहिती आहे काही कार्यासाठी हे शरीर मिळालेलं आहे. शरीर हे साधन आहे आणि साध्य परमात्मा आहे. साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन टाकून द्यायचं असतं. चिपळून आल्यानंतर आम्ही गाडीतून उतरलं पाहिजे, नाही तर मांडवी गाडी चांगली सोडायची नाही म्हणलं पुढे जाणार परत फिरकंती. हो, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. पुन्हा यावं लागेल, पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. ये संसारे कुलदुस्तारे, याच्यापासून सुटायचं आपल्याला. तो आत्मा जो ज्याने प्राप्त होणार आहे तो ओम नमोजी आद्या. आणि या ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलं, तिचं नाव लिहिलं भावार्थ दीपिका. पण त्यानंतरच्या संतांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अत्यादर आणि अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान सोडून दुसरा विषय नाही, म्हणून त्या गीतेचं ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेचं नाव लिहिलं ज्ञानेश्वरी. हा संतांचं महात्म्य. आणि या ईश्वरी ज्ञानाची पहिली ओळ सांगते ओम नमोजी आद्या. सगळ्यात प्रथम ओम आहे. ओम सगळ्यात प्रथम ओम आहे. आणि ओम म्हणजे तुमच्या आमच्या नाकात जाणारा श्वास. आमच्या नाकात जातो ना श्वास, त्याला ओमकार म्हणतात. आम्ही ठेवलेले ना आमच्या मुलांची नाव ओमकार. कोणी लिहिलेले सोम ठेवलेले कोणाच्या मुलाचं नाव. तुमच्या आमच्या नाकात जाणारा जो श्वास आहे त्याला ओम म्हणतात. ओमकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय, सोहम सोहम ऐसा. हा नाकात जाणारा वारा केव्हापासून जातो नाकात वारा आपल्या, केव्हापासून? त्याला भजन म्हणतात. आणि त्या भजनाच्या ठिकाणी आपलं प्रेम जडलं पाहिजे. अजपा जपणे उलट प्राणाचा. आता आपण दिवसा श्वास घेतो आणि रात्रीचा श्वास बंद होतो का? आपला श्वास आपण घेतो का आपला आपणच चालू येतो? आपला आपण चालू आहे. केव्हापासून चालू आहे? ज्या वेळेला आम्ही आमच्या आईच्या पोटात होतो, आमच्या आईला 7वा महिना लागला आणि त्यावेळेला आमचा टाळूरंध्र भेदून आत्मा परमात्मा ओम आतमध्ये या शरीरात घुसलेला आहे. त्यावेळेला त्या माऊलीचा डबल श्वास चालू लागला 7व्या महिन्यात. हालचाल चालू झाली. हो, याला देवाचं द्वार म्हणतात. इथून आत्मा आतमध्ये गेलेला आपलं. आणि या देवाच्या द्वारात जर उभा राहिला मनुष्य, हरिपाठात सांगतात देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिया. तेने मुक्तीचारी साधिया, तेने मुक्तीचारी साधिया. पहा बरं. मग आता आमच्या गावाकडं तुमच्याकडं जसं मंदिर आहे असंच मोठं मंदिर आमच्या गावामध्ये सुद्धा बांधलेलं. माझे मित्रवर्ग रात्रीचे झोपायला तिथे असतात रोज. तेव्हा मी त्यांना विचारलं, आम्ही तर फक्त सप्त्याच्या वेळेला येतो, मंदिरात राहतो, एकादशी असले तर हरिजागर करतो, आम्हाला तर अजून 4 मुक्ती नाही मिळाल्या, पण तुम्ही तर रोज झोपायला आहेत 365 दिवस, तुम्हाला देवाच्या द्वारात मुक्ती मिळाली का? ते म्हणले छे आम्ही आपलं घरी नाही पडायला भेटत, आरामशीर इथे गप्पा मारायला भेटत म्हणून इकडे आलो. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या. कुठे आहे देवाचं द्वार? ही सगळी जगातली जेवढे दृश्य गोचर जगत आहे ना, हे फक्त प्रतीक बनवलेली आहेत. वास्तव जे आत्मज्ञान आहे त्यालाच प्राप्त करायचंय. मग देवाचं द्वार कोणतं आहे? हे पायाला देवाचं द्वार म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, इस बंगले को 10 दरवाजा, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखत, यही बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. सांगा बरं, आता हा 10 दरवाजाचा बंगला आहे. हे 2 डोळे, 2 कानपुड्या किती झाले? 2 नाकपुड्या किती झाले? 2 शिश्न आणि गुद किती झाले? 9. आणि हे 10वं द्वार, याला देवाचं द्वार म्हणतात. इथे आपण जन्माला आलो तेव्हा टाळूरंध्र ओपन होता. या मावशांनी तेल तूप लावून चोपडून फिट करून टाकला. आणि संत लावणीया हात कुरवाळीला माता, जो दरवाजा बंद झाला तो दरवाजा ओपन करतात. लावणीया हात कुरवाळीला माता.
सांगितली चिंता न करावी. इथं आपल्याला जायचंय. आणि कुठून जायचंय? नीच वृत्ती काढी. नाभिस्थानाच्या तिथे सारखी एक वृत्ती म्हणते, मी ते ब्रह्म आहे, मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे. पण हा म्हणतो मी देह आहे, मी देह आहे, मी आत्मा आहे. असं विसरून गेला, मी देह आहे, मी देह आहे. जसं त्या माणसाला एखाद्या नाव ठेवलं बघा. आमच्याकडे गावाला साखर कारखाना आहे बाजूला. त्याला बीड उस्मानाबादचे लोक येतात ऊस तोडण्याच्या कामासाठी. आणि येताना त्यांच्याकडे त्यांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठे पाणी. पण इकडे आल्यानंतर ऊस कारखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी शेतातून ते बैल पाळतात. आणि जाता जाता बैल स्वस्त दरात विकून जातात. कारण त्यांच्याकडे पाणी नाही ते कुठे घेऊन जाणार. मग आमचे शेतकरी घेतात बैल विकत. मग आता त्यांनी पहिलं नाव ठेवलेलं राजा आणि प्रधान, त्या बैलाचं नाव, त्या ऊस तोडणाऱ्याने. आता हा शेतकरी आल्यानंतर त्या बैलाचं नाव तेच ठेवील का दुसरं ठेवील? तेच ठेवील का राजन प्रधान, का दुसरं आलं ठेवलं याच्या आवडीप्रमाणे? यांनी वेगळं ठेवलं नाव. तर तो बैल का स्वीकारत नाही ते नाव. तो त्याला पहिलं झालं राजन प्रधानाची. पण हंटर मारून 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 त्याच्यावर पुन्हा दुसरं नाव बिंबवलं गेलं, तिसरं नाव बिंबवलं गेलं. ज्या ज्या शेतकऱ्याकडे जाईल त्या त्याच्या आवडीप्रमाणे. तसं ज्या ज्या योनीत आपण जातो त्या त्या योनीमध्ये आपण त्या त्या गोष्टीचा चार्ज घेत जातो आणि त्या स्वरूपाशी एकरूप होतो, त्या देहाशी तादात्म्य पावतो. इथं मात्र आपल्याला याच्यातून सुटायचंय. ही जी गीता आहे ही गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं ओम नमो जी आद्या. जगामध्ये सर्वप्रथम ओम होता. हे चित्रपट सृष्टीतल्या लोकांना कळालं, आपल्याला कळालं तर बरं होईल. चित्रपट चालू होताना सुद्धा पहिला ओम, मग गोळेच्या गोळे येतात, ग्रह तारे ते गोळे येतात. त्याच्यानंतर आकाश दाखवलं जातं. त्याच्यानंतर झाडं झुडपं दाखवली जातात, डोंगर दाखवले जातात, रस्ते दाखवले जातात, घरं दाखवली, गाड्या आणि मग माणसं, मग सगळे प्राणी. मात्र ओम मधून या सगळ्या समग्र विश्वाची निर्मिती झालेली आहे. ओम मध्ये जन्म मृत्यू आणि स्थिती आहे. ओमचे 3 तुकडे ब्रह्म विष्णू आणि महेश. त्यांच्याही पेक्षा तुमची आमची पात्रता महान आहे. पण आम्ही मात्र आमची पात्रता विसरून गेलेलो आहे. हो, आकार तो ब्रह्म, विकार तो विष्णू, नकार महेशू. हे तिन्ही जे देव जेथून उत्पन्न तो हा गजानन. मग आता कालच गणेश जयंती झाली. मग आम्हाला कोणत्या गणपतीची पूजा करायची? भगवान शंकराच्या मुलाची करायची का भगवान शंकराच्या बापाची गणपती म्हणून पूजा करायची? गणपती हा भगवान शंकराचा बाप आहे बरं का. आपल्याला फक्त मुलगाच माहिती. आपण मुळाला भजत नाही. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. ओंकार रूपी गणपती मधून ब्रह्मदेव विष्णू महेश निर्माण झालेले आहेत. दासबोध पहा, का दासबोधाचं वाचन चालू होतं. काय सांगतात त्या दासबोधामध्ये? अरे ब्रह्म विष्णू आणि हर यासी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करून या. कोणी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, कोणी विष्णूला निर्माण केलं, कोणी शंकराला निर्माण केलं. हो, अरे ब्रह्माने सकळ निर्मिले, पण ब्रह्मासो कोणी निर्मिले? विष्णू विश्व पाळिता परी विष्णूसी कोण पाळितो. रुद्र विश्व संवारिता परी रुद्रासी कोण संवारितो. काळाचा नियता कोण कळला पाहिजे. अरे याचा कळेना विचार तव तो अवघा अंधकार. म्हणून सारासार विचार करणे. हे जे विचार करण्यासाठी आम्ही एवढे महान आहोत, पण आमचा महानपणा आम्ही शांत करून टाकलेला. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत आला. एक सिंह पाणी प्यायला आली होती आणि छलांग मारता मारता तिचा गर्भ गळून पडला आणि ती निघून गेली. तिला माहित नाही कुठं. आणि तो मेंढपाळाला भेटला, सिंहाचा छोटा सावळ. मग तो सिंहाला घेऊन आला आपल्या बरोबर. घेऊन आला मेंढपाळ. जंगलामध्ये फिरताना रानामध्ये तो सिंह पण पिल्लू हळूहळू मोठं होत गेलं. मोठं होत गेल्यानंतर ते पण चरायला जायचं, ते पण गवत खायचं, ते बी इकडे तिकडे फिरायचं. पण एक दिवशी जंगलामध्ये सिंह आला आणि त्या मेंढ्यांच्या पाठीमागं लागला. लागल्यानंतर त्या मेंढ्याचं धुमचकाट पळाल्या, पण त्याच्या पाठीमागं तो जो सिंहाचा छावा होता ना त्याच्यावर, तो बी पळत सुटला. तर या सिंहाने विचार केला, अरे हा तर माझ्याच जातीचा दिसतो, हा का पळतोय पुढे, हा का पळतो? मग तो सिंहाने काय केलं, त्या मेंढ्या दिला सोडून आणि त्या सिंहाच्याच पाठीमागे पळत सुटला. पुढे गेल्यानंतर त्याला अडवलं. म्हणलं का रे पळतोस? का रे पळतोस म्हणजे तुम्हाला खाऊन टाकशील आणि मी तुला कसा खाईन?
आपण एकाच जातीचे, तुला नाही मी खाणार. तो म्हणला कसं काय, मला फसवतोयस तू? नाही नाही म्हणला, तू आणि मी एकाच जातीचा, तू काय मेंढ्यांबरोबर राहून त्यांच्यासारखा जगतोयस? तो म्हणला नाही नाही मला नाही माहिती, तू मला फसवतोय. म्हणला चल. नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर दोघांना सांगितलं, बघ डोकं तू नदीमध्ये पाण्याकडे बघ. तर यांनी पाण्याकडे पाहिलं सिंह आणि त्यांनी बी पाहिलं, तर दोघांची प्रतिबिंब सारखी सगळी सारखी. तो म्हणला हो दिसते सारखे, माझे केस तसेचे, डोळे तसे, कान तसे, शेपटी तशी, त्यांच्यापेक्षा माझी आकृती वेगळी. मग म्हटलं ठीक आहे बाबा, हे बाह्य लक्षण पटलं, पण आता अंतर्लक्षण दाखव. म्हणला ऐसे वर्म मज धावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. मग त्या या सिंहाने मोठ्याने डरकाळी फोडली. त्याला सांगितलं त्या दुसऱ्या छोट्या सिंहाला, मेंढरा बरोबर म्हणजे मार डरकळी. तर त्याला कुठं मारता येते डरकळी? तो ब्या ब्या करतो. तो म्हणला अरे काय झालं? म्हणला पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव होतो निरा. आपलं चाललंय बरं का हे चरित्र. आपण सिंहाचे छावे आहोत, आपण परमात्म्याचे अंश आहोत, पण नानूर सोडून संकुचित बसलेलो आहे. आपण छोटे झालेलो आहे, दीन दुबळे होऊन माझ्याकडे काय आहे, मी गरीब आहे, मी अमुक आहे, मी सामान्य, मी अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी श्रीमंत आहे, हो मी गरीब आहे, हे आपण झालेलो आहे. आणि मग त्याने 2-4 वेळा त्याला सांगितलं मार ओरड ओरड. आणि मग मात्र एकदा त्याने मोठ्याने आरोळ मारली तर सिंहाची त्याची आरोळी सारखीच, दोघे पण छलांग मारून निघून गेले. तसे संत आमच्यासाठी जन्माला आले आणि ते आपल्याला दाखवतात, अरे तुम्ही आम्ही सगळे प्रभूच्या अंश आहोत, काही कार्यासाठी आलो, या 84 लक्ष युनिटून सुटण्यासाठी आलो, आपल्याला आता दिसून निघून जायचंय. पहा बरं, याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे बरं का. हे सुद्धा आपल्यासारखा माणूस होता. हा खांब आहे ना बांबू, हा सुद्धा पहिल्यासारखा माणूस होता. हा कपडा सुद्धा पहिल्यासारखा माणूस होता. पण आल्यानंतर त्याने त्या मनुष्य युनिट आल्यानंतर त्याची इति कर्तव्यता जी आहे ती प्राप्त नाही केली, जडत्वाला गेला. आता खालच्या युनीला खालच्या युनीला खालच्या युनीला जाऊन अनेक वर्षाच्या नंतर त्याला पुन्हा मिळणार आहे. पण आपल्याला आता सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल जे म्हणती ते देवच होती, तरी का न चित्ती धरावे. का नाही आपण याच्यातून सुटण्यासाठी? हो सांगा बरं, पशु का होत पनैया, नर का कुछ न होय, नर ऐसी करणी करे तो नरका नारायण बन जाय. आपण वास्तव स्वरूप तसे आहोत. आणि त्याच्यासाठी सांगतात ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, वेदाने प्रतिपाद्य केलेले आहे. ओमचं प्रतिपाद्य वेद आहे. आमच्या देवाचं मूळ स्वरूप ओंकार स्वरूप आहे. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप देवाला माझा नमस्कार आहे. कोणाला ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केला? आपण कोणत्या देवाला जाऊन नमस्कार करतो? पाहिली आमची ज्ञानेश्वरी, आमच्यासाठी संतांनी किती आटापिटा केला. काही खायला मिळालं नाही तरी सुद्धा ते म्हणतात का मला जगायचंय, आणि जगले. कशासाठी जगले ते? वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आत्माच देवांचा देवे, आत्म्यानेच आत्म्याला पाहण्यासाठी मनुष्य योनी केलेली. आपले चाललेले भक्ती, त्याच्यामध्ये वाद नाही, पण आपली जी टाइमपास रूपी भक्ती आहे, सोंग करून भक्ती आहे, होतं नव्हतं त्याचं सगळं. आमचे गुरु महाराज सांगायचे, सकाळी उठतो देवपूजाला गण घेऊन उलगडत बसतो, होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं, खाऊन पिऊन सगळं घालवलं. आता शानपणा आल्या तर माळ घालतो. देवा बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले, आता मात्र कानाला खडा लावतो. असं काय करणार नाही देवा. पाठीवर मार पण पोटावर काय मारू नको. आणि असेल हयातीत हिंमत बहादर करून खाईल. अशा प्रकारची आमची भक्ती. अरे सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. देव प्रतीक आहे, निमित्त आहे, देव स्वरूप आहे. सांगा आता देवाकडे पाहण्याची युक्ती बघा. स्थायी स्वभाव आपला सांगतो तुम्हाला. देवाला पाहायला जाता, आपण मंदिरात जाता दर्शन घ्यायला, मग डोळे झाकता का उघडे ठेवून करता देवाचं दर्शन? पंढरपूरला जातो माणूस खूप तिकीट खर्च करून, आता मागे वारीला गेली, दर्शनाला तिथे थांबून नाही देत, पोलीस दांडूच घेऊन असतो पुढे माग पुष्पायला, चला पुढे चला पुढे चला पुढे. आणि मग तो पाया पडायचा देवाच्या समोर गेल्यानंतर डोळे उघडे ठेवून पाहतो का डोळे झाकून पाहतो? मुलगी पाहायला गेला एखादा मुलगा तर डोळे उघडे ठेवून पाहतो का उघडे झाकून डोळे? आणि पंढरपूरला गेल्यानंतर देव पाहताना डोळे उघडे ठेवून पाहतो की देव डोळे झाकून पाहतो मनुष्य? डोळे झाकून. कारण डोळे झाकल्यानंतर म्हणतो युटर्न मार युटर्न. आम्ही घाटात गाडी पाहिली,
अशी युटर्न मारत होती. इंजिन पुढे, सगळे पाळतात त्याच्या पाठीमागे डबे. आम्ही यांना म्हणलं, माझ्या बाजूच्या माझे भाऊ आहेत त्यांना, अरे त्याच्या आपल्या पुढे एक गाडी चालली काय? शेजारचा म्हणतो नाही नाही हीच गाडी आहे. पूर्ण पुढच्या डब्याला मागचा डबा दिसतो, मागच्या डब्यावाल्याला पुढचा डबा दिसतो. युटर्न मारायचं, डोळे झाकून अंतर्मुख होतो मनुष्य आणि अंतःकरणात बघतो. मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो. कोणासाठी घंटा वाजवतो? देव झोपलाय म्हणून? देव झोपलाय म्हणून? हो, झोपलेला आहे देव. पण देव पुढचा झोपलेला आहे, या देहातला देव झोपलेला आहे. आणि मग तो डोळे झाकून तो नाद ऐकतो. घंट्याचा नाद झाला तरच तो घंटा बरोबर आहे म्हणतात. तसा आपल्या आतमध्ये अनुहात ध्वनी नाद, हो, तो सारखा गर्जना करतो. तो ठोकर. डॉक्टर काय पाहतात? डॉक्टर ठोके पाहतात. ठोके चाललेत किती. कोण ठोके वाजवतो? कोण ठोके वाजवतो? तो आतले देव वाजवतो बघ आपली ठोके. आपले ठोके बंद झाले का संपला आपण. सांगा बरं. मग तुम्ही आता पाणी बिल भरता मुंबईला, आम्ही पाहतो इथे भरत असाल, पाणी बिल असणारच आहे. लाईट बिल भरता, लाईट बिल नाही भरलं तर लाईट चालू ठेवतात का कट करतात? पाणी बिल नाही भरलं तर लाईन कट करतात का चालू ठेवतात? फोनचं बिल नाही भरलं तर लाईन चालू ठेवतात का कट? मग आता हे श्वासाचं बिल चाललंय, फुकट चाललंय. श्वास घ्यायचं सोडायचं, घ्यायचं सोडायचं. याचं बिल नाही भरलं तर लाईन कट. हो, भावगीतकार सांगतात बरं का, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिले दाम बाई मी विकत घेतला श्याम, जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. माझ्या श्वासाची किंमत, तुमच्या आमच्या श्वासाची किंमत किती आहे? कबीर बाबांचा बोलगा बसला होता मृदुंग वाजवीत, डुम 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 डुम. ते म्हणले, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, अरे एक श्वास निकल जाएगा तो 3 लोक का मोल. पृथ्वी, पृथ्वीलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक यांची सगळ्यांची जी किंमत आहे ना, तिघांची मिळून ती आपल्या एका श्वासाची किंमत आहे. मग त्या श्वासाची काय कशासाठी दिलेली आहे देवाने श्वास? त्याचा ओळख नको करायला? पुन्हा ही मनुष्य आकृती मिळणार नाही, हे मिळालेलं शरीर पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणून साधू संत म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि मग त्या आत्मरूप देवाला नमस्कार केलं. आपल्याला आतल्या देवाला पाहायचं. आपल्या आतल्या देवाला कसं पाहायचं आपण? हो, हे नरा आत बघ जरा जीव हा खरा, नवे ही माया तू बुद्धिरूपी दर्पणी, ब्रह्मरवीची छाया. जर बुद्धीने पाहिलं तर आपण कोण आहे? आता बुद्धीचं जाऊ द्या. जसं पाळण्यात घालताना आपण सांगितलं देव आहे म्हणून. लग्न झालं, लग्न ठरलं आणि नवरदेवाचं लग्न आहे. आणि आता लग्नाच्या अगोदर तो सगळ्या मंदिरांमध्ये देवाच्या जाऊन पाया पडून येतो. मग पाया पडायला जाताना देवाच्या बूट घालून जातो का बूट काढून जातो मंदिरात? तुमच्याकडे काढून जातो. बरं आहे. तुमची ना आमची जरा वेगळी दिसती थोडी संस्था. आमच्याकडे बूट घालून जातो डायरेक्ट. त्याला नो ऑब्जेक्शन, तो जाऊ शकतो. कारण त्या दिवशी त्याचं नाव कोण आहे? नवरदेव. कारण आतल्या देवापेक्षा त्याची किंमत आहे बरं का. पण नाही कळत आपल्याला. हो, फक्त मंगलाष्टकं म्हणायचं चाललंय. श्रीकृष्ण नवरा आणि रुक्मिणी नवरी दोघी जण. त्याला त्या दिवशी बूट घालून आत जायची परवानगी. आणि कीर्तनकार बाबा आले चप्पल घालून आत गेले तर ज्याच्या गळ्यात माळ नाही, दारू पिणार असेल तर तो मागे खेचेल, तुझं डोकं ठिकाणीवर आहे की नाही म्हणेल. हा सांगा. मग आता तो नवरदेव आहे, त्याला कुठं जाण्याचा परवानगी आहे बूट घालून त्या दिवशी? बरं, त्याच्याबरोबर आलेली जी आहे लक्ष्मी, वरात झाली मारुतीच्या देवळापुढे. पहाटे 4ला घरात गेल्यानंतर घरात जाताना दरवाजात आठवा ठेवतात ना, आणि ती लात मारते. ती कोण आहे? लक्ष्मी आहे. म्हणल्यानंतर हा पाठ कोण झालाय? सहज विष्णूच झाला. पहा, आतमध्ये गेलं. त्याच्यानंतर तिच्या बापाने सगळं दिले, संसार प्रपंच देताना झाडू बी दिली ना. तिला पाय लागला तर लागून देतो का आपण घरात, की पाया पडतो लगेच? ती झाडू सुद्धा कोण आहे? लक्ष्मी. जी झाडू मारते ती सुद्धा कोण आहे? तो विष्णू आहे. आणि जो कचरा गोळा केलाय, आणि तुम्ही जर तिथे शेण नेऊन टाकता, त्या शेणाच्या तिथे नेऊन त्या कचऱ्याला टाकता, आणि काही सणसुदी असली तर नैवेद्य ठेवतात ना त्या उकोरड्या. लहान मुलाला शिनसू नाही करून देत तिथे. कारण तिथे सुद्धा कोण राहतो? देव राहतो. गोरक्षनाथ तिथे राहतात. हो, देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. त्याला म्हणतात भरला गणदात हरी दिसे. पण काय सांगावं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनोनी अर्जुना मी नसे असा कौनू ठाऊ असे,
परी प्राणियाचे दैव कैसे जे मी नाही असे म्हणती. मी नाही असं म्हणतात. तुकोबाची गवळण म्हणती कहा पगडारू देखा नेरा जहा देखे तो सब उसीने देख घेरा. सगळं ब्रह्म जगामध्ये ओतप्रोत घन दाट भरलेले भरला घन दाट. तांदूळ भरता ना तांदूळ पोत्यामध्ये 100 किलोच पोतं असतं पण आपटून भरतात. आमच्याकडे गव्हाचं पोतं जर भरायचं असलं 100 किलोचं असतं पण तिकडनं एक धरतो इकडनं आणि आपटतो टाक म्हणतो 120 किलो भरतो पोतं. आहे किती किलोचं पण त्याच्यात 120. आणि नंतर मग त्या पोत्यात कुठं हात घातला तर काय निघणार आहे गहूच निघणार आहे. तसं ओतप्रोत जगामध्ये ब्रह्म भरलेले आहे घन दाट भरलेले पण आपल्याला दिसत नाही. आणि तो चष्मा आपल्याला घ्यायचा आहे संताकडून. ते ज्ञान आपल्याला घ्यायचंय. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात का ते ज्ञान जर आपल्याला कळालं तर देवा तूच गणेशू आत्मरूप जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. मग आपल्या सगळ्यांच्या हृदयात आत्मा आहे ना का नाही आत्मा. तो आत्माच गणेश आहे. 13व्या अध्यायात सुद्धा सांगितलं आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता. मग जो आत्मा आहे तोच देव आहे देवांचा देव. ओम नमो जे अध्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो. त्या आत्मरूपी गणपतीला नमन करत आहे. आणि त्याच्या पुढे ते सांगतात हे जे मी करतो ते माझ्या गुरुच्या योगाने मला त्या कळालेलं आहे. कारण आत्माच देवांचा देव आहे तो माझ्या हृदयात आहे. आणि तो मला कोणाच्या योगाने भेटला मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. तरुण जायचंय ना आपल्याला मग संसार पुरातून तरुण जायचं बरं. पुन्हा मिळणार नाही हा मनुष्य जन्म. वाईट वाटलं संतांना. जनी हात करावा विचार जनी हात करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देव जाणार सगळ नाशिवंत देव जाणार सगळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला आपण हा विचार करायचा. तरावया पार भव सिंधू या भवसागरातून मला तरुण जायचंय. कोण आपल्याला तरुण नेईल हा. या भवसागरातून एक सद्गुरूच आपल्याला तरुण नेऊ शकतात. बाकी दुसरे कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. आणि सद्गुरू या शब्दाचा अर्थ आहे. लोक म्हणतात आम्ही गुरु केले पण सद्गुरू करायचे आपल्याला. सद्गुरू त्यांना म्हणतात सद म्हणजे सत्य आहे जगामध्ये. गु म्हणजे गुह्य आहे. जे सत्य आहे ते गूढ आहे. आता इथं आत्मा सत्य आहे ब्रह्म सत्य आहे इथे आहे पण तो कसा आहे गुह्य आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. हे सगळीकडे ओतप्रोत विश्वात ब्रह्म भरलेले आहे. ते सत म्हणजे सत्य आणि जे सत्य आहे ते गूढ आहे गुह्य आहे. आणि ते सत्य गुह्य अंतकरणात रुजवतात आपल्या. त्यांचं नाव सद्गुरू आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. या संसारूपी दलदलीतून मी तरुण गेलेलो आहे. आणि म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. विवेक म्हणजे सारासार विचार. आपल्याला समग्र सृष्टीतलं अंतिम सत्य कळालं जाईल आपल्याला. त्याला म्हणतात विवेक. सांगा आता तुमच्या आमच्या अंगावर सर्वांच्या कापूस आहे का कपडा आहे. हा मग आपल्याला जी दृष्टी आहे ना ती आकाराची दृष्टी आहे. आणि आपल्याला कोणती दृष्टी पाहिजे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथो चराचर हरिसी भोजे. जेथो चराचर हरिसी भोजे. जेथो चराचर हरिसी भोजे. अव्यक्त आपल्या अंगावर आता कापूस आहे कापूस. हा चांगदेव महाराजांना सिद्धांत कळत नव्हता. हा ग्रंथ आहे ना हा तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे बरं का. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये अजून रामाची तर काय गोष्ट आली नाही कृष्णाची तर काय गोष्ट आली नाही. याच्यात तुमची गोष्ट चालू आहे. हे सगळं तुमचं चरित्र चालू आहे. हो प्रत्येकाच्या अंगावर कापूस आहे. आणि हा 1400 वर्षाचा चांगदेव महाराजांना सिद्धांत कळत नव्हता. एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे.
अरे एकच सोने नाना परी लेणे, बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हा कापूस आहे आपल्या अंगावर. पण याचा शर्ट झाला, टोपी झाली, उपरणं झालं, धोतर झालं, साडी झाली, चोळी झाली, स्वेटर झालं. एका कापसाचे अनेक प्रकार झाले. 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पा हे पा कापसाच्या पोटी. अरे काय होत्या कापडाच्या गाठी, तो वेडीती याच्या म्हणजे घालणाराच्या दृष्टीने कापड झाला. हा तत्वज्ञानाचा विषय, हाच विषय स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो धर्म परिषदेमध्ये सांगितला होता. आमचं भारतीय तत्वज्ञान अगाध आहे. त्याच्यासाठी आपल्या भारत देशाला गुरुत्वपद अख्ख्या जगाने बहाल केलेले. अशा जगा देशामध्ये आम्ही जन्माला आलेले. आमचं परम भाग्य भरतखंडी नरदेह प्राप्ती. येतो परम भाग्याची संपत्ती. पण तेथही विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा, त्याचा मी परमात्मा आहे. म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. मग आपल्याला केव्हा हे सगळं जग ब्रह्मरूप दिसेल? आपल्याला गुरु करावे लागतील. गुरु कसे करायचे? पैशावाले करायचे का पंढरपूरमध्ये मोठमोठाले ज्यांचे बंगले आहेत, मोठ्या गाडीतून येतात त्यांना करायचे? आम्ही मोठं कोणाला म्हणतो? आमच्या गावाकडे सप्ताह असला का मला गावावरून फोन करतात गावातले कार्यकर्ते, संपत मोठमोठे महाराज शोध बर का. मग मी म्हणतो चांगले जाडे जाडे शोधून आणतो. ते म्हणतात तसं नाही रे बाबा, आत्म्याचं ज्ञान पाहिजे, त्यांना दिव्य ज्ञान पाहिजे. मग सांगा आम्हाला जे गुरु करायचे. आता आपण व्यवहारामध्ये वांगी जरी घ्यायला गेलो, 10 रुपये पाव किलो वांगी, पाव किलो मध्ये 5 वांगी आली म्हणजे 2 रुपयाला 1 वांग. तरी 4 वेळा वर खाली पाहून येतो, चांगले का वाईट आहे, चांगले का वाईट आहे. मग सांगा ज्याच्या चरणावर आपल्याला आयुष्य समर्पण करायचं असा सद्गुरू शोधायचा आपल्याला. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा. मला वाटते सद्गुरू थोर आहे, जयाच्या प्रसादे रघुराज पावे. मग असे जे सद्गुरू शोधायचे तर ते कशा पद्धतीने शोधले पाहिजे? कबीर बाबा म्हणतात, पाणी पिना छान की गुरु करना पहचान की. अरे बिना विचार गुरु करे पडे 84 के खाने में. 84 लक्ष वेळेतून सुटणारे गुरु करायचे. आणि असे गुरु मी केल्यामुळे आता मला काय झालं? जैसे डोळ्या अंजन भेटे, मग तेवढी दृष्टीस फाटा फुटे. मग वास पाहे तेथे प्रगटे महानिधी. हो, ज्याच्या डोळ्यामध्ये दिव्यांजन टाकलेले तो पृथ्वीमध्ये कुठे खजिना ठेवलेला आहे त्याला कळतं. किंवा काही लोक पाणी पण सांगणार आहेत, पाणी कुठे पाणी आहे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीमध्ये तसं आहे. तसं मला आता दिव्य ज्ञान गुरुजींकडून भेटल्यामुळे मला आता चराचरामध्ये ईश्वरूपी दर्शन होतं. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हाच भक्तियोग, याच्या खाली अंडरलाईन करून घ्या, हाच भक्तियोग जाण निश्चित माझा समग्र सृष्टीमध्ये ईश्वर दर्शन पाणे. हा संतांचा मार्ग आहे. त्या संतांच्या मार्गाने जायचंय. त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये तसं अंजन टाकलं, त्यावेळी माझ्या दृष्टीला फाटा फुटला. पहिलं मला वेगळं दिसत होतं आणि आता मला मात्र तत्वज्ञानाच्या योगाने आत्म्याचं समग्र सृष्टीमध्ये असणारा ब्रह्म भरलेला आहे त्याचं दर्शन झालं. आता माझ्या हातात काय राहिलेले शिल्लक आहे? का चिंतामणी झाली हाती सदा विजय मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. आता मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपल्याला खऱ्या संताची भेट होईल, खऱ्या संताची ज्या वेळेला भेट होईल आपल्याला, त्यावेळेला आपल्याला कोणतंच कार्य करायचं शिल्लक राहणार नाही. तुमचा ज्याच्याशी संबंध येईल, ज्या ज्या गोष्टीत तुम्ही पदार्पण कराल तिथे विजयी तुम्ही होऊन येणार. कोणतीच गोष्ट देव तुमचा अंकित होईल. बघा अर्जुनाचा देव एवढा अंकित झालेला आहे का देव त्याचं काम करतो सगळं. देव अर्जुन जेव्हा लढायला निघायचा तेव्हा रथावर बसताना कसा बसायचा? देव गुडघा करायचे, पुढे म्हणायचे ठेव माझ्या पायावर, गुडघ्यावर पाय ठेव आणि बसवर रथावर. कशामुळे देव एवढा अंकित झाला? कशामुळे बोलवल्या देवाला? आत्मज्ञानाचा. तो ज्ञानी भक्त झाला, त्याला काहीच प्राप्त करायचं राहिलं नाही. याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज हरिपाठानंतर करत असतात गुरु परंपरेच्या अभंगात. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. असा एका महात्म्याचं जर आपली भेट झाली तर राजयाची कांता काय भीक मागे. संसारातल्या अपेक्षा राहतील आपल्या जीवनातल्या. देवा माझं हे कर, देवा माझं ते कर. हो, देवाकडे गेलं का मोठी लिस्ट असते. जशी ब्राह्मण काकाला सांगितलं सत्यनारायणाची पूजा घालायची आमच्या घरात, ते बी मोठी लिस्ट देतात. एवढी वस्तू घेऊन या, तेवढे वस्तू. तशी आपल्या देवाकडे फार मोठी यादी असते. माझं देवा हे पूर्ण कर, देवा ते कर. पण ज्या वेळेला एका महात्म्याची भेट होईल, संताची भेट होईल, आपल्या जीवनातलं काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहणार नाही. कारण जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झाल्यानंतर काहीच नाही.
हो, राज याची कांता काय भीक मागे, ती मनाची ये जोगे सिद्धी पावे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात हो की जो माझ्या भक्ता संसाराची चिंता, अरे समर्थाची कांता काय कोरांना मागे. राजाच्या बायकोला काही भीक मागायला लागत नाही. तसा देवाशी जर संबंध जडला आणि देवाचे जर आपण झालो तर मग विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, सतत आनंदाच्या राशीवर आपण बसले जाऊ. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला भेटल्यामुळे मनोवनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ चिंतने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळाला भेटल्यानंतर पाणी घालायचं असतं तर मुळाला घालायचं असतं. लोक आम्ही शाळेत होतो हायस्कूलला, तर ते शाळेचे शिपाई असे झाडाच्या पानांवर पाणी मारत बसायचे. मुंबईला बी तसंच करतात. मुळाला पाणी घातलं पाहिजे, झाडाला टवटवीतपणा, मुळाला पाणी घातलं पाहिजे. मग मुळाला पाणी घालण्याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गुरुचरणाजवळ मी नतमस्तक झालो, एका गुरुला भजलं का सगळं झालं. पण ते गुरु असे असतात बरं का, गुरूंना काही लागत नसतं तुमच्या आमच्याकडून. आता सध्याच्या युगामध्ये गुरूंना भरपूर काय पाहिजे असतं, दक्षिणा वगैरे. गुरुला खरा सच्चा संत आहे, त्याला तुम्ही समग्र सृष्टीतलं काही दाखवा, तो कधी मोहित होणार नाही. कारण हे सगळ्या गोष्टी त्याच्या अंकित असतात. त्याला काहीच नकोय, त्याच्या फक्त हृदयात जो ज्ञान प्रगट झाले ते सामान्य लोकांना कळावं, ही खऱ्या संताची इच्छा असते. म्हणून म्हणतात मी त्यांच्याजवळ नतमस्तक झालो. एक त्यांना नमस्कार केला म्हणजे सर्वांना नमस्कार केलो. आणि उदाहरण देत असता, तुमच्या जवळचं 5 किलोमीटर अंतरावर समुद्र आहे आणि परमार्थ फार युक्तीचा आहे का. तीर्थे जी त्रिभुवनी ती घडती, समुद्रा वह गहाणी, ना तरी अमृत स्वाद रसनी, रस सकळ. एक मनुष्य होता आमच्या गावाकडचा. आता तुमच्या गावाकडचं सांगून उपयोगाचा नाही, जवळ आहे. हो, समुद्रात मुंबईला होता आणि तो गावाला म्हटला मला सगळे तीर्थ करायचे, 108 तीर्थाचं स्नान करायचं, पण माझ्याकडे पैसे नाहीत. तीर्थाला जायचं म्हणजे 15-20 हजार रुपये आजच्या काळात पाहिजे कमीत कमी. मग त्याला युक्ती दिली एकाने. त्याने सांगितलं तू मुंबईला ये, चौपाटीला तुला नेतो आणि एका समुद्राचं स्नान कर का तुला सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळेल म्हणे. तो गेला. गेल्यानंतर सकाळी 7ला गेला तर रात्रीचे 7 वाजले तरी तो काय नदीत जाऊन आंघोळ करे ना समुद्रामध्ये, कपडे वगैरे काढलेले आहेत आणि आता बुडी मारणार. पण सकाळी 7 वाजल्यापासून तयार होता, संध्याकाळचे 7 वाजले तरी. तेव्हा तो भेळवाला भैया म्हणला काय रे बाबा काय झालं, तू का उघडा उभा आहेस इथे. म्हणे मला स्नान करायचं. म्हणले कर ना मग. तो म्हणला मी विचार करतो ह्या लाटा बंद झाल्या का मग मी स्नान करेन. आता या लाटा बंद होणार आहेत आणि संसारातले प्रॉब्लेम संपणार आहेत, ते चालूच राहणार. लोक म्हणतात झालं आता मुलाचं शिक्षण झालं का करू, मुलाचं लग्न झालं का बघू, झालं रोज तोपर्यंत याच कुंडली कवर देऊ, तो कधी करणार. हा, जे चालू आहे या संसारामध्ये आपल्याला देव जोडायचा आहे. आणि त्याच्यामुळे ते सांगतात की 108 तीर्थे जी आहेत ती सगळी तीर्थ जाऊन समुद्राला मिळतात. या सगळ्या नदीचं जेवढ्यामधून गंगा आहेत त्या सगळ्यांचं धावणं समुद्राला भेटीसाठी. मग आपली बी पळापळी आहे संसारामध्ये. कशासाठी पळापळी. नदी बी पळते, कशासाठी पळते, समुद्राला भेटण्यासाठी. आपली बी पळापळी आहे संसारामध्ये. काय शोधतो आपण, आत्माच भेटतो याच्या शोधासाठी, सुखच भेटण्यासाठी पळतोय. म्हणून सुखालागी करशी तळमळ, लागे करती तळमळ,